वंचित आघाडीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीला 27 लोकसभा मतदारसंघ मागितले। नक्कीच या जागांबद्दल खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे। इंटरेस्ट स्वतः बाळासाहेबांनी घेतला नाही आघाडीसाठी, तेवढा इंटरेस्ट यावेळेस ते घेताना पहिलेपासून दिसून राहिल्यात। विकास आघाडी सर्व समतोल राखूनच काय ते निर्णय घेतील असं वाटतं। बहुजन आघाडीला त्या विचार विनिमयाच्या अंती नेमक्या किती जागा सुटतील हे चित्र काही दिवसांत स्पष्ट होईल। नमस्कार, मी धनंजय साबळे, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। काल महाविकास आघाडीची एक बैठक झाली आणि त्या महाविकास आघाडीच्या बैठकमध्ये जो चौथा घटक पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, या पक्षानं एक प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि तो प्रस्ताव म्हणजे आम्ही 26 जागेवर लढणार आहे अशा प्रकारचा प्रस्ताव म्हणून समोर आलेला आहे। पुण्यावरनं अभिजित वैद्यला तिकीट द्यावं, जालन्यातून जरांगे पाटलांना तिकीट द्यावं, अशा अनेक काही मागण्या त्यांच्या आहेत। नेमकं महाविकास आघाडी या संपूर्ण प्रस्तावानंतर अशा भूमिकेत आली, पण नेमका हा प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा खोळा निर्माण झाला का, नेमकं काय वाटतं? कारण वंचितचा बालकिल्ला असलेल्या अकोल्यात आपण सध्या आहोत आणि अकोलेकरांना काय वाटतं, आपल्यासोबत काही राजकारणातल्या समीकरणाला समजणारी जाणकार व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे। आपण त्यांना विचारू की नेमका हा जो प्रस्ताव काल दिलेला आहे त्या प्रस्तावावर सर्वसामान्य जनता आणि विचारवंतांना नेमकं वाटतं तरी काय काय वाटतं तुम्हाला? काल जो प्रस्ताव वंचितनी दिलेला आहे त्या प्रस्तावाचं ला धरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा खोळा निर्माण झाला असं वाटतं का तुम्हाला? बाळासाहेब आंबेडकरांनी काल जो 27 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींनी मांडला, एकंदरीत ज्या जागांची संख्या बाळासाहेबांनी जो मतदारसंघ त्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत त्या मतदारसंघाला ऑलरेडी काही शिवसेना ठाकरे गट असो, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असो, काँग्रेस गटाचे सदस्यही विद्यमान स्टँडिंग सदस्य आहेत। त्यामुळे नक्कीच या जागांबद्दल खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि आधी 12 जागांवर ठाम राहिलेले बाळासाहेब आता 27 जागांवर कसे गेले हा देखील हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। त्यामुळे जागांची मागणी ही अधिक झाली असं माझं मत आहे। या संपूर्ण मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये वंचितला आघाडी करायची की नाही, किंवा आतापर्यंत वंचितला या तिन्ही पक्षांनी जे मीटिंगमध्ये दूर ठेवलेलं आहे, नेमकं तेच गोष्ट मधात येते की सध्याच्या घडीला वंचित बहुजन आघाडी हा दबावतंत्राचा, राजकारणातल्या दबावतंत्राचा किंवा त्याची टॅक्टिक्स यूज करते असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच असं होऊ शकते, कारण ज्या एकूण जागा 27 जागा जे सांगून राहिल्या त्या 27 जागा वंचितने मागितल्या नाहीत। 27 जागांवर आमची लढण्याची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं आहे वंचितने, आणि त्याच्यात वाटाघाटी होऊ शकतात जे काही आहे ते। आणि आजपर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या महाराष्ट्रात त्यावेळी जेवढा इंटरेस्ट स्वतः बाळासाहेबांनी घेतला नाही आघाडीसाठी, तेवढा इंटरेस्ट यावेळेस ते घेताना पहिलेपासून दिसून राहिल्यात। त्यांचे वक्तव्य झाले, त्यांच्या काही मिटिंग्स असतील, काही सभा असतील त्यांच्या, तर त्याच्यातून असं वाटते मला की निश्चितच त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे आणि या अकोल्यातल्या जनतेचं म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या जनतेची गरज आहे। हे आता पक्ष आघाडीचा विषय हा राहिला नाही, हा या महाराष्ट्रातल्या जनतेची गरज झाली की या सगळ्या पक्षांनी आता एकत्र बसलं पाहिजे, नाहीतर याचा जो भुर्दंड आहे हा भुर्दंड या देशातल्या आपल्या या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला भरून द्यावं लागेल असं मला वाटते। आणि 4 ते 5 तारखेच्या नंतर किंवा 4-5 तारखेपर्यंत या आघाडीत म्हणजे वंचित आणि ह्या सगळ्या पक्षांच्या आघाडीत चांगले महाविकास आघाडीत काहीतरी चांगली बोलणी होईल, पॉझिटिव्ह बोलणी होईल आणि चांगली काहीतरी बातमी येईल अशी आशा वाटते मला। नेमकं याच प्रश्नाला घेऊन की जरांगेंना सुद्धा या ठिकाणी लढवावं, त्यानंतर ओबीसी जवळपास 15 ओबीसींना तिकीट द्यावं, नेमकं हा प्रस्ताव आहे की दबावतंत्राचा यूज होतो आहे? नेमकं काय म्हणाल, सर्वसामान्य नागरिक म्हणून काय विचार कराल? कारण बालकिल्ला हा वंचितचा आहे। कालपासनं संपूर्ण महाराष्ट्रात मोठा गोंधळ माजलेला आहे की वंचित आघाडीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीला 27 लोकसभा मतदारसंघ मागितले। त्या व्यतिरिक्त 2 उमेदवार त्यांनी सुचवले, अभिजित वैद्य म्हणून आणि मनोज जरांगे पाटील म्हणून। असं जर कधी आपण पाहिलं तर मग ते 29 सीट होतात, परंतु हा सर्वत्र गैरसमज आहे। बाळासाहेब आंबेडकरांची आणि वंचित आघाडीची ही भूमिका आहे की या 27 ठिकाणी आमच्या पक्षाचं चांगलं जाळं आहे, आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि या 27 ठिकाणी आमच्याकडे उमेदवारसुद्धा असू आहेत। देत असताना महाविकास आघाडीने उर्वरित ज्या 21 जागा आहेत
त्या मतदारसंघात आम्हाला अजिबातही जागा देण्यात येऊ नये, ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मनोज जरांगेचं असेल, एक मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर एक अत्यंत लोकप्रिय सामान्य कुटुंबातील आणि एक वंचित मराठा म्हणून मनोज जरांगे पाटील समोर आले. जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात सभागृहात जाऊन त्यांना प्रभावीपणानं काम करता आलं, आरक्षण जर कधी गरीब मराठ्यांच्या पदरात पाळून घेता आलं, तर मनोज जरांगेंना लोकसभेमध्ये पाठवण्यास काही हरकत नाही. तुम्ही त्याचासुद्धा विचार करा, ही त्यामागची भूमिका आहे. परंतु कालपासून असं गोंधळाचं वातावरण केलं की आता युती नक्कीच तुटणार आहे. त्याचं कारण आहे, आता जे हुकुमशाही, जी दडपशाही या सरकारकडून, केंद्रातल्या सरकारकडून आणि राज्य सरकारकडून संपूर्ण नागरिकांवर, सामान्य घटकांवर होऊन राहिलेली आहे, ती बघता आता समता प्रस्थापित करणे आणि जाती धर्माचं ध्रुवीकरण टाळणे ही फार मोठी आव्हानं आणि संकटं लोकशाही मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक पक्षासमोर आणि नेत्यांसमोर आहे. म्हणून त्याकरता ह्या सर्व लोकांनी ठरवलेलं आहे की कोणी किती सीट लढवल्या याला महत्त्व नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे ध्रुवीकरण आणि द्वेषाचं राजकारण देशात आणि महाराष्ट्रात रुजवलं जात आहे ते थांबलं पाहिजे. काल जितेंद्र आव्हाड साहेबांनी अत्यंत स्पष्टपणाने सांगितलं की ही लढाई संविधानासाठी आहे, सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आहे आणि संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे ह्या संविधानाला धक्का लागू नये, संविधानाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे शर्थीचे प्रयत्न करतील. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बाळासाहेबांच्या शर्थीच्या प्रयत्नाला पुरेपूर बळ देणार आहे. तर एकंदरीतच या संपूर्ण प्रश्नाकडे एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे की बाळासाहेब ज्या प्रकारे प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे त्या प्रस्तावाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता, एक सर्वसामान्य मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? बाळासाहेबांनी प्रस्ताव हा विचारपूर्वकच दिला असेल असं आम्हाला वाटते की बाळासाहेब हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी महाराष्ट्राचा किंवा देशाचा राजकारणाचा अभ्यास करून हा प्रस्ताव केलेला आहे आणि याला माध्यमांमार्फत याचा विपर्यास करण्याचाही पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. तरी महाविकास आघाडी जी आहे ती महाविकास आघाडी सर्व समतोल राखूनच काय ते निर्णय घेतील असं वाटतं. नेमकं काय वाटते तुम्हाला या संपूर्ण विषयाला घेऊन? कसं आहे की राजकारणात कोणत्या पक्षानं किती जागा मागाव्या, कोणाकडे युती करावी आणि कोणाकडे प्रस्ताव ठेवावा हा ज्या त्या पक्षाचा विषय आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचा जर समावेश झालेला आहे तर त्यांनी किती जागांचा प्रस्ताव द्यावा आणि त्यावर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी कोणत्या कोणत्या जागा ठरवाव्या आणि किती जागांचं वाटप व्हावं याबाबत अद्याप बरेच खलबते अद्याप बाकी आहेत. प्रस्ताव सादर करणं हा ज्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे आणि मागणी करणं हे तर गैर नाही असं मी मानतो. मागणी करणं हे उचितच आहे, परंतु या प्रस्तावावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीतील घटक पक्षातले जे नेते मंडळी आहेत किंवा जे पक्ष आहेत ते त्याच्यावर विचारविनिमय करतील आणि वंचित बहुजन आघाडीला त्या विचारविनिमयाच्या अंती नेमक्या किती जागा सुटतील हे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तर एकंदरीत सर्वसामान्य जनतेनं या ठिकाणी आपलं मत मांडताना एवढंच सांगितलं की कोणत्या पार्टीनं किती जागांसाठी प्रस्ताव द्यावा, कोणाविषयी काय प्रस्ताव द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण शेवटी काय असतं ना, 4 पक्ष एकत्र आली तर या अशा प्रकारचा गोंधळ हा निर्माण होणारच. पण या संपूर्ण गोष्टीकडे पाहता जो प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्तावाअंती ज्या महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतील त्यात जो निर्णय होईल तोच नेमका खरा असेल. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.